कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील इंगे ट्राउट ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। वर्षानुवर्षे सेवा देऊनही थकीत वेतन न मिळाल्यानं अखेर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयासमोर उपोषणाचं हत्यार उपसलं। नेरूर देऊळवाडा येथील प्रकाश परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1978 पासून रुग्णालय बंद पडेपर्यंत प्रामाणिक सेवा बजावली। मात्र या कालावधीतील हक्काचे थकीत वेतन व्याजासह मिळालेलं नाही। वारंवार पाठपुरावा करूनही केवळ तोंडी आश्वासनच मिळाल्याने वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट उपोषणाचा पवित्रा घेतला। उपोषणाची तात्काळ दखल घेत लेट मिसेस इंगे ट्राउट नाईक विद्या प्रतिष्ठान मुंबई संस्थेनं कर्मचाऱ्यांना लेखी पत्र दिलंय। कर्मचाऱ्यांनी त्यांच्या थकीत वेतनाचा सविस्तर तपशील 15 दिवसात संस्थेकडे जमा करावा असं पत्रात नमूद केलंय। संस्थेच्या मासिक सभेत सनदी लेखापालांच्या सल्ल्यानं मानवतेच्या हिताच्या दृष्टीनं कर्मचाऱ्यांना पूर्ण न्याय देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन संस्थेनं दिलंय। प्रकाश राजाराम परब वगैरे लोक उपोषणाला बसलेले होते। इतर ते सगळ्यांबरोबर बोलणं करून त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना लेखी पत्र देण्यात आलेलं आहे। त्या लेखी पत्राप्रमाणे त्यांनी 15 दिवसात सगळे कागदपत्र पूर्ण करून त्यांचं जे काय त्यांनी दिलंय त्याचा योग्य तो विचार करून त्याचा निर्णय घेतला जाईल। आता यांची किती वर्षाची थकबाकी आहे? नाही, ते कागद ते दिल्यानंतर बोलता येईल। पूर्वी इथे इंगे हॉस्पिटलमध्ये कामाला होतो। काय ती आमची मागील थकबाकी मिळवे आम्ही उपोषणाला बसलो। किती दिवसांची थकबाकी राहिली होती? जवळजवळ किती कृष्णकांत तारीख सांग ना। 2006 पासून 2005 पासून 2004 पासून 2007 पर्यंत थकबाकी होती। हो। मग आता तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर तुमची मागणी मान्य झाली का? हो, मान्य झाली। मग आता तुम्ही उपोषण सोडताय? हो।